माझ्या लेकरा, जर आज हा व्हिडिओ तुझ्या डोळ्यांसमोर आला आहे, तर तुझ्या मनातील दुःखाचा बांध आता मोकळा होऊ दे. हा कोणताही योगायोग नाही, तर साक्षात ब्रह्मांड नायक स्वामी समर्थांनी तुझ्या डोळ्यातील पाणी पाहून तुला दिलेला हा एक अत्यंत गंभीर आणि अंतिम इशारा आहे. तू गेल्या कित्येक दिवसापासून रात्रीच्या अंधारात, जेव्हा संपूर्ण जग झोपलेलं असतं, तेव्हा डोळ्यात अश्रू घेऊन त्या ईश्वराशी संवाद साधत आहेस ना. माझं काय चुकलं, माझ्या वाट्याला इतके अश्रू का, हा प्रश्न विचारून तू थकला आहेस ना. तर ऐक बाळा, आज स्वामी तुला सांगत आहेत, घाबरू नकोस. तुझ्या डोळ्यातून पडलेल्या प्रत्येक थेंबाचा हिशोब आता पूर्ण झाला आहे. तुझ्या डोळ्यातील प्रत्येक अश्रूची किंमत आता स्वतः नशीब चक्रवाढ व्याजासह चुकवणार आहे. जर तुझा साक्षात स्वामी समर्थांच्या या पवित्र शब्दांवर आणि त्यांच्या अथांग शक्तीवर 100% विश्वास असेल, तर आत्ताच्या आत्ता या व्हिडिओला लाईक कर आणि कमेंटमध्ये टाईप कर, माझ्या स्वामींवर पूर्ण विश्वास आहे. बाळा, तू नेहमी सगळ्यांशी चांगला वागलास. कोणाचं वाईट व्हावं असा विचारही तुझ्या मनात कधी आला नाही. पण जगाने तुला काय दिलं? ज्यांना तू आपलं म्हणलंस त्यांनीच तुझ्या पाठीत खंजीर खुपसला. तुझ्या गरजेच्या वेळी ज्यांच्यासाठी तू रात्रीचा दिवस केलास, त्यांनीच तुझा हात झटकून तुला भर रस्त्यात एकटं सोडलं. लोक तुझ्या सरळ मनाला तुझी कमजोरी समजले, पण त्यांना माहीत नाही की प्रामाणिक माणसाचे अश्रू जेव्हा जमिनीवर पडतात, तेव्हा ब्रह्मांडाची न्यायव्यवस्था हलून जाते. तू वाकलास कारण तुझ्यामध्ये नम्रता होती, पण लोकांनी समजलं की तू हरलास. आता हा भ्रम तुटण्याची वेळ आली आहे. जर तुला आतून अशी जाणीव होत असेल की कठीण काळातही साक्षात स्वामी माऊलींनी तुला कोलमडून पडण्यापासून वाचवलं आहे, तर या व्हिडिओला आत्ताच एक लाईक करून कृतज्ञता व्यक्त कर. लोकांना वाटतं की त्यांनी बंद खोलीत रचलेले कट, त्यांनी पाठीमागून केलेले वार कोणाला दिसले नाहीत, पण आज तुझ्या परिस्थितीवर हसत आहेत आणि स्वतःला खूप हुशार समजत आहेत ते. पण बाळा, जेव्हा तू खोलीचा कोपरा धरून रडत होतास, तेव्हा साक्षात स्वामी महाराज तुझ्या शेजारी बसून तुझे अश्रू मोजत होते. स्वामींची कर्माची डायरी अतिशय अचूक आहे, जिथे एकाही अन्यायाची माफी नाही. ज्यांनी तुला विनाकारण रडवलं, ज्यांनी तुझ्या परिस्थितीची चेष्टा केली, त्यांना वेळ आता संपली आहे. आता नशीब असा पलटवणार आहेत की तुझ्या डोळ्यातील प्रत्येक अश्रूची किंमत त्यांना स्वतःच्या डोळ्यातून पाणी आणून चुकावी लागणार आहे. ऐक लेकरा, जेव्हा स्वामी एखाद्याचा हात पकडतात, तेव्हा नशिबाला सुद्धा स्वतःचे नियम बदलावे लागतात. आज हा क्षणापासून तुझ्या नशिबाचा तो काळाकुट्ट अध्याय कायमचा बंद होत आहे. आतापर्यंत तू फक्त सोसला आहेस, अपमान गिळला आहेस, पण आता तुला समाजात मानाचे स्थान मिळण्यासाठी वेळ आली आहे. तुझी आर्थिक चणचण संपणार आहे. रखडलेली कामे अचानक मार्गी लागणार आहेत आणि तुझ्या घरात सुखाचा वर्षाव होणार आहे. हा नशिबाचा असा पलटणारा डाव आहे, जो तुझ्या शत्रूंना कधीच समजणार नाही. तू फक्त शांत राहा आणि स्वामींच्या या लीलेचा साक्षीदार हो. समुद्रात वादळ आल्याशिवाय शांतता येत नाही, तसेच आयुष्यात कठीण काळ आल्याशिवाय खऱ्या माणसांची ओळख पटत नाही. तुझ्या आयुष्यात आलेलं हे दुःखाचं वादळ तुला संपवण्यासाठी नव्हतं, तर तुझ्या आजूबाजूला असलेल्या खोट्या लोकांचे मुखवटे ओरबाडून काढण्यासाठी होतं. देवाने स्वतःहून अशा लोकांना तुझ्या आयुष्यातून बाहेर काढलं आहे, जे तुझ्या प्रगतीच्या आड येत होते. आता तुझ्या आयुष्यात एक नवीन प्रकाशमान आणि अत्यंत शांत पहाट उगवणार आहे. जे सगळे मार्ग बंद झाले असले तरी स्वामींनी तुझ्यासाठी यशाचा साक्षात महादरवाजा उघडून ठेवला आहे. जर तुझा या दैवी शक्तीवर, नियोजनावर आणि स्वामींच्या दूरदृष्टीवर 100% विश्वास असेल, तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी, माझा तुमच्यावर विश्वास आहे असे नक्की पाठवून स्वामींचे नंबर माना. बाळा, तुझ्या मनात अनेकदा विचार येतो की माझ्या सोबतीला असं का होतं, मी कधी सुखी होणार. हा संशय तुझ्या मनातून कायमचं काढून टाक. जेव्हा सोन्याला आगीत टाकलं जातं ना, तेव्हा त्याची किंमत वाढते. तसं स्वामी तुझ्या संयमाची परीक्षा घेत होते बाळा. तू या परीक्षेत उत्तीर्ण झाला आहेस. आता तुझ्या मनात कोणत्याही प्रकारची भीती किंवा नैराश्य ठेवू नकोस. साक्षात ब्रह्मांड नायक तुझ्या पाठीशी ढाल बनून उभा आहेत. जोपर्यंत स्वामींचा आशीर्वाद तुझ्या डोक्यावर आहे ना, तोपर्यंत जगातील कोणतीही नकारात्मक शक्ती तुझ्या केसालाही धक्का लावू शकत नाही. जेव्हा स्वामी तुझ्या अश्रूंची किंमत नशिबाकडून वसूल करणार असतील, तेव्हा तुला या आजूबाजूला 3 संकेत स्पष्ट दिसतील. पहिला संकेत, तुझ्या मनातील सर्व चिंता अचानक नाहीशा होऊन तुला एक वेगळीच आध्यात्मिक शांतता जाणवेल. दुसरा संकेत म्हणजे तुला अचानक कुठून तरी मदतीचा हात मिळेल किंवा अशी संधी मिळेल ज्याचा तू कधी विचारही केला नव्हतास. आणि तिसरा संकेत मिळेल, जसा की तुला घरामध्ये आणि मंदिरात अचानक चंदनाचा किंवा अगरबत्तीचा सुवास येईल. हे संकेत दर्शवतात की स्वामी माऊली तुझ्या अगदी जवळ आली आहे आणि तुझा सुवर्णकाळ चालू झाला आहे. माझ्या लेकरा, शेवटी एकच गोष्ट लक्षात ठेव, ज्या लोकांनी तुला रडवलं, त्यांच्यावर राग ठेवून स्वतःचं मन विटाळू नकोस. त्यांच्या कर्मावर सोडून दे आणि मला माफ करून पुढे जा. कारण तुझं मन स्वच्छ आहे. म्हणूनच साक्षात स्वामी आज तुझ्या दारात उभे आहेत. चेहऱ्यावर एक सुंदर हास्य ठेव, कारण आज रात्री तुझ्या भाग्याचा नवा सुवर्ण अध्याय लिहिला जात आहे.
गरिबी, दुःख आणि नैराश्याचे दिवस आता कायमचे मागे सुटले आहेत. निर्धास्त राहा, तुझा सुवर्णकाळ सुरू झाला आहे. जर साक्षात स्वामी समर्थांचा या आगात लिलेवर आणि ब्रह्मांडावर चमत्कारावर 100% विश्वास असेल तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ किंवा जय जय स्वामी समर्थ असे टाईप करून स्वामींचे आभार माना. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. आपल्या चॅनलला श्री स्वामी समर्थ अमृतवाणी चॅनलला सबस्क्राईब करायचं अजिबात विसरू नका, कारण मी तुमच्यासाठी असेच नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येत असतो. त्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ कुठल्या तर गरजवंतांना शेअर करा, जेणेकरून त्यांच्या आयुष्यातली संकटे, दुःख स्वामी समर्थ हरण करतील. धन्यवाद.